हे हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज इव्हेंटला जायचं आहे. आता मडमधून वर्सोवा जाणार आहे. तर चला जाऊया इव्हेंटला. मी मड जेट्टीवरून वर्सोवा जेट्टीला निघालोय. काय भारी व्ह्यू आहे बघा ना. आणि जाता जाता म्हटलं चहा पिऊन जावं. चहा पिलो आणि आता मी चालत जायला मला 5 मिनिटं लागतात. तर मी आता ऑफिसला निघालोय. जेट्टीला उतरलो आणि आता ऑफिसला जातो. रोडलाच लागून आई हिंगळी देवीचं मंदिर आहे. आईचं दर्शन घेतलं, आलो आणि आता पावती घेतली. मला विलेपार्लेला जायचं. आता त्यासाठी मला पहिल्यांदा अंधेरीला जावं लागेल. तर चला जाऊया अंधेरीला. माझ्याकडे 1च तास होता, त्यामुळे मला लवकर पोचायचं होतं अंधेरीला. मग मी काय केलं, असा विचार केला मेट्रोनं गेलो तर लवकर जाईल म्हणून वर्सोवा मेट्रोला आलो. वर्सोवा मेट्रोला मी पोचलो, तिकीट काढली आणि वर आल्यानंतर लगेचच मेट्रो आलेली. आणि मी आता मेट्रोमध्ये बसून अंधेरीला उतरणार, कारण की मला विलेपार्लेला जायचं आहे. आणि इथून काहीच तिसरं स्टेशन अंधेरी, वर्सोवा, DN नगर, आझाद नगर आणि त्यानंतर मग अंधेरी. आता उतरलो मी. आता मी एक्झिट करून आता अंधेरीमध्ये उतरून रिक्षामध्ये बसलोय. आता इथून सोसायटीला निघालेलो आहे. आता मॅपनुसार सोसायटीमध्ये पोहोचणार. लक्ष्मी मातेचं काय भारी पोस्टर आहे बघा. त्या नावाच्या 2 सोसायट्या असल्यामुळं ना सापडलं नाही. लोकेशन वेगळं दाखवलं. आता मी इथं निघालोय चालत. 5 मिनिटावर आहे अपार्टमेंट. तर चला जातो आता अपार्टमेंटमध्ये. कोण म्हणते राईट, कोण म्हणते लेफ्ट. या नादात मी 10 मिनटं फिरलो. आता पुढे एकाने एक प्रॉपर ॲड्रेस सांगितला असं वाटतंय. जाऊन बघतो. कधी कधी गुगल ॲड्रेस वेगळा असतो ना एक्झॅक्टली लोकेशन वेगळं असतं. फायनली खूप हुडकल्यानंतर सोसायटी गावली आहे. तर चला आतमध्ये जाऊया. हा लोकल पुरुष सोसायटी. गुड मॉर्निंग बाय. नाशिक ढोलवाले आता पोचलेले आहेत. अपार्टमेंटच्या बेसमेंटला आलो. त्यांना कॉल केला तर त्यांचा कॉल लागत नाही. सगळे आता ढोलवाले पण आलेत. सापेवाला आला आहे. आज 2 कामं आहेत इकडे. एक नाशिक ढोलचं आहे आणि दुसरं साप्याचं आहे. आणि या 2 कामासाठी मी लईच धावपळ केली राव आज. आणि इथे येऊन बसलेलो आहे निवांत. आता बघूया पार्टी कधी येईल. पार्टीचा फोन नंबर लागत नाही. इथं बेसमेंटला निवांत बसलोय. बघतो थोडी वेळ वाट बघतो, नाही तर मग मीच वर जातो. 7व्या फ्लोअरला त्यांचं घर आहे. त्यांच्या घरीच गेलो, कारण की नंबर लागतच नव्हता. चला तर आला आता 7वा फ्लोअर. इकडे नवऱ्याला सापा म्हणजेच फेटा बांधायचं काम चालू आहे. आता त्यांच्या घरातले 4-5 वर फेटे बांधणार आणि नंतर इकडे बिल्डिंगच्या खाली सगळा सेटअप आहे. 60 फेट्यांची ऑर्डर होती इकडं. हे आता बघा खाली फेट्याचं काम चालू आहे. बाजूलाच नाशिक ढोल आहे. आता नवरा इकडे नाशिक ढोल चालू झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात नवऱ्याची एंट्री होईल. नवऱ्याची एंट्री झालेली आहे. यांच्या आता बिल्डिंगच्या गेटपर्यंत एंट्री असणार आहे. त्यानंतर वेगळ्या हॉलला जायचं आहे जिकडे लग्न असणार आहे तिकडे. नवऱ्याच्या घराकडचं सगळं काम झालेलं आहे. आता लग्नाच्या हॉलला जायचं आहे. महेश्वरी गार्डन आहे बोरिवलीला. आता तिकडे जायचं आहे. जाताना हे मंदिर होतं, जैन मंदिर आहे. खूप छान स्ट्रक्चर वाटलं. लग्नाचा हॉल होतं तिकडे गेलेत आणि आता आम्ही रेल्वेने निघालेलो आहे. मी आणि माझ्याबरोबर आहेत साफेवाले. तर आता चला पोचूया हॉलला, बोरिवलीला. पुढे बसल्यामुळं आता जवळजवळ 5 मिनिटं चालत पुढे जायचं आहे. तिथून ब्रिजवरून पलीकडे ईस्टला तिकडे रिक्षा भेटणार म्हणून आता इकडे पुढे चालत निघालो. रिक्षा मिळाली. आता गार्डनला निघालो आणि आता पोचलेलो आहे. इकडे नवऱ्याचा फेटा सुटलेला आहे. तर आता डबल बांधत आहे. आणि आता इथून म्हणजे ह्या गेटपासून आतमध्ये एंट्री असणार आणि आता ती एंट्री चालू झालेली आहे. आणि हा आहे इकडे लग्नाचा हॉल, जे ओपन ग्राउंड आहे आणि हे सगळं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. हे बघा आता नवरीकडची लोक आलेली आहेत आणि इकडे नवऱ्याकडची लोक. आता इथं आपण कसं गावाकडचं लग्न असतं गाठी भेटी म्हणतो, आणि इकडे असं खूप सुंदर असं एक सॉन्ग त्यांनी नवरीकडचे लोक करतायत. सापाचं आणि ढोलवाल्यांचं आत्ता काम झालेलं आहे. माझा इव्हेंट इकडचा संपलेला आहे, पण पेमेंटसाठी मी थांबलेलो आहे. आता पेमेंट घेणार आणि इथून निघणार. दुसरा इव्हेंट आहे, अविनाश तिकडे बोलवतोय, तर आता अविनाशकडे जाणार. 20 मिनिटं झालेत, इव्हेंट संपला, पेमेंट जीपेवर घेतलं आणि आता मी निघालो आहे
कोरा केंद्राला. थोडं लवकरच जायचं आहे मला, थोडी घाई आहे कारण की अविनाशचा सारखा फोन येतोय. काय गडबडीत पोहोचलोय, आता जातो कारण की मला वेळ झाला. अविनाशला सांगितलेलं की बँड वाजतोय तिथं, आपण तिथं गेल्यावर का आलं की ग्राउंड जरा पुढं आहे. मी आता पोचलेलो आहे कोरा केंद्र गेट 1ला. ही बघा एंट्री काय जोरात आहे, कडक सेट उभा केल्यासारखं दिसतंय. खूप भारी वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टी. असं वाटतं पिक्चरसाठीच सेट उभा केला. नाशनं काय गडबडीत बोलवून घेतलंय पण अजून काय कार्यक्रम चालू झालेला नाही. आता लोक चेंज करतात. काय भारी डेकोरेट केलंय बघा, सगळा प्रॉपर सेटअप आहे. इकडे त्यांचे वरमाळाचा सेटअप आहे आणि तिकडे मागं स्टेज आहे. इकडे गीतकार संगीतकार यांचा सेटअप आहे. निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा. काय मग कसं वाटतं मंडळी? हे सगळे आता रेडी झालेले आहेत आणि यांची आता एंट्री असणार आहे. नाव सांग तुझं. समर्थ मसूरकर. तुझं. सुमित अस्वार. तुझं. सार्थक संदीप बुटकर. तुझं. अर्णव शिंदे. तुझं. वीर विक्रम आवे. तुझं. चिन्मय विजय पोंगडे. उज्ज्वल. तुझं. कसं वाटतंय? एक नंबर. हॅलो गाईज, तर आज एंट्रीला आलेली मुलं आहेत आणि हे सगळे ऍक्टर आहेत बरं का. सगळे वेगवेगळ्या सिरियलला, वेगवेगळे नाटक असेल, ऍड शूट असेल, बरंच काम केलेलं आहे. कारण आता मी भेटलेलो आहे इकडे, मीच यांना आता रेडी केलेलं आहे. आणि कसं वाटतं तुम्हाला? ओके, चला भेटूया नंतर. सफल होने वाली है. हॅलो गाईज, तुम्ही बघू शकताय हॉलचा लुक काय वाटतोय. ओपन ग्राउंड आहे. वाजित्रवाजा सावधान, कन्यादाता सावधान, फोटोग्राफर सावधान. त्यानंतर म्हटलं जरा चहा पिऊन घेऊया कारण की दिवसभर खूप कंटाळा आलेला. हे आहेत नवरा नवरी. जवळून स्टेज कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवतो. आता प्रॉपर लाइटिंग असल्यामुळे खूप छान दिसतंय. आता मोबाईलमध्ये कसं दिसतंय बघा. आता हे खाली थोडे कारंजन, फ्लॉवर्स वगैरे झाडी बरेच लावलेले आहे आणि आता ह्या दोघांचं लग्न झालेलं आहे. आता ह्यांची आरती असणार आहे, त्यामुळं आता सगळे गोळा झालेत इकडे, सगळे जमा झालेले आहेत. सेटअप तुम्ही बघत असाल खूप छान दिसतोय. लाईव्हला तर मला तर खूप भारी वाटत होतं. स्वामी जय जगदीश हरे, भक्त जनों के संकट क्षण में दूर करे. बच्चे गँगनी काम खूप भारी केलं आहे, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि आता इकडे फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा. भूक लागल्यामुळे मी थोडं आता लाईटली खाऊन घेतलं. हॅलो गाईज, तर इव्हेंट झालेला आहे आणि आता अविनाश तिकडे रिक्षा आणायला गेलेला आहे. आता आम्ही रिक्षाने वर्सोव्याला जाणार. रिक्षा आलेली आहे आणि हॉलच्या बाहेर डायरेक्ट रिक्षा थांबत नव्हत्या, चौकातनं जाऊन घेऊन यावं लागत होतं. जवळजवळ 1.5 तास आता वर्सोव्याला पोचायला लागणार आहे आणि आमच्याकडे सामान पण होतं, 2-3 बॅग. आता आम्ही 3 निघालेलो आहे. आता ऑफिसला पोचलेलो आहे. आज खूप कंटाळा आलाय. आता मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी आज इथंच थांबतो. धन्यवाद. भेटू पुन्हा आणखीन एका अशाच ब्लॉगमध्ये.